अर्थ येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. धीरज परदेशी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हत्येचा तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली. नगर येथील मुकुंदनगर भागात महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची काही जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी मारहाण करून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ अत्यंत संतापजनक अशी घटना अहिल्यानगर येथे घडली. त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज, भारतीय जनता पार्टी, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशन, येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव या ठिकाणी हजर झाले होते, उपस्थित राहिले. या निवेदनाद्वारे आमची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की ज्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी ही जी घटना त्यांनी हे कृत्य केले, दुष्कृत्य केले, त्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांच्या परिवारातील त्या भगिनी, त्यांच्या पत्नी, त्यांना महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून सामावून घेतलं पाहिजे. तसेच त्यांच्या परिवाराला 1 कोटीपर्यंत आर्थिक मदत केली पाहिजे, जेणेकरून त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं जाईल. अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे. याची दखल घेऊन सरकारने, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घेतलेलीच आहे आणि लवकरात लवकर याच्यावर निकाल लागून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. नगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच जे त्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.